हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदींना 2 वेळा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा, तरीही पक्ष फोडून मोदींनी महाराष्ट्राचा घात केला। उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात। 1999 पासून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती। मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचं नाव पुढे न आल्यामुळे ठाकरेंनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। राम मंदिर कोर्टाच्या निर्णयाने झालंय, प्रभू श्रीराम सर्वांचेच, कुणाची मक्तेदारी नाही। मात्र आता भाजपमुक्त राम व्हायला हवा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। राजकीय जन्म देणाऱ्या शिवसेना रूपी आईच्या कुशीवर वार केला, रोखठोक मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा। बारामतीच्या लढाईत कुटुंबानं अजित पवारांना एकटं पाडलं, मात्र अजित पवार अभिमन्यू सारखे लढले, भाजपला त्यांच्या लढ्याचं अप्रूप वाटतं। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। भ्रष्टाचारांना संरक्षण हीच मोदीची गॅरंटी, मोदींना पुन्हा संधी दिल्यास काळे दिन येतील, त्यामुळे यांना फेकून देण्याची वेळ, उद्धव ठाकरेंचं आवाहन। लोकसभेत आम्ही 3 पक्ष एकत्र असल्यामुळे राज ठाकरेंना जागा देऊ शकलो नाही, मात्र विधानसभेत बघू। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। महाविकास आघाडी सरकार पाडून डबल इंजिन सरकारनं सगळे उद्योग गुजरातला पळवले। महाराष्ट्राचं प्रेम अनुभवणाऱ्या मोदींनी आता महाराष्ट्राचा शाप अनुभवावा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारेंनी ठाण्यात वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मागितला, तर पाठिंब्याबाबत पक्षाच्या अध्यक्षांचे पत्र आल्यास विचार करू। राजन विचारेंच्या पत्रावर वंचितची भूमिका। गुंडगिरीलाही नीतिमत्ता असते, देवेंद्र फडणवीस आमच्यासमोर काय गुंडगिरी करणार, आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या। 4थ्या टप्प्यासाठी उद्या मतदान, पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी फडणवीसांची सभा। संध्याकाळी 6 वाजता उपमुख्यमंत्री फडणवीसांची ही सभा। महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची आज ठाण्यात सभा। सभेपूर्वी राज ठाकरे आनंद आश्रमात आनंद दिघे यांच्या प्रतिमेचं दर्शन घेणार। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज महाराष्ट्र दौऱ्यावर, धुळे लोकसभेसाठी मल्लिकार्जुन खरगे यांची सभा। मराठा आरक्षणाबद्दल पवारांची भूमिका काय, शरद पवारांनी मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट करावी, मंत्री धनंजय मुंडे यांचं वक्तव्य। निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे अजित पवार राहत नाहीत, तर सबसिडी देऊन द्राक्षांसोबत टरबूज एक्सपोर्ट करू, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। मोदींकडून पवार ठाकरेंना ऑफर नाही तर सल्ला, पवारांच्या विलीनीकरणाच्या वक्तव्यावर मोदी बोलले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात कोविडच्या नव्या व्हेरिएंटची 91 प्रकरणं आढळली, मात्र संक्रमणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत नसल्याची माहिती। मुंबईत आज रेल्वेच्या 3ही मार्गावर मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड, कुर्ला ते वाशी आणि सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान अभियांत्रिकी आणि देखभालीचं काम पूर्ण करण्यासाठी ब्लॉक। अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील 137 कोटींचा संत्रा मातीमोल, तर 20,000 हेक्टरवरील भाजीपाल्याचंही नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।